सागर सोबत पाण्याचा आणि स्प्राईटचा ब्रेक, त्यानंतर सागर आपल्या घरी आणि मी या हायवेने सरळ जाणार डोंबिवलीला. तर म्हटलं आता परत कधी भेटू माहित नाही, भेटू लवकरच, पण म्हटलं आता ही शेवटची म्हणजे ह्या राईडची शेवटची भेट. आले आले अनिल भाऊ आले, अनिल भाऊ एक पाय खात असतो, अनिल भाऊ आले. खंडोबाचं दर्शन घेऊन आल्यानंतर थेट आलो आम्ही हॉटेलमध्ये, आणि सुंदर असं हॉटेल आणि सुंदर असं उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा चीज आम्ही आता खात आहोत दोघेजण. कारण सकाळी आम्ही घरातून निघाल्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून म्हटलं पहिला आधी नाश्ता करू आणि त्याच्यानंतर जाऊ आपण. मंदिर आहे संगमेश्वर मंदिर, शंकर महादेवाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि देखावा खूप चांगला आहे आणि खूप म्हणजे जे बांधलेलं आहे, कोरीव केलेलं आहे ते खूप सुंदर आहे. तर जातानाच भेटणार म्हणून म्हटलं ते दर्शन घेऊ, मंदिर बघू आणि तिथून डायरेक्ट आपण डोंबिवलीला पोहोचणार आहोत. आज मी म्हणतोय नॉनस्टॉप आज डोंबिवली मारायची, बघू, सांगू शकत नाही. मनात आलं तर मी मारू पण शकतो, नाहीतर मग रिलॅक्समध्ये, पण 6-6:30पर्यंत मी पोचणार आहे. त्यामुळे जाताना आता ते मंदिराचं दर्शन घेऊन डायरेक्ट जेवायला झालं पॉसिबल तर जेवणार आहोत, नाहीतर मग डायरेक्ट डोंबिवली ना. मग आता पटापट आम्ही नाश्ता करतो मस्तपैकी आणि त्यानंतर थेट मंदिरामध्ये. मला वाटतं मंदिर इथून 15 किलोमीटरवर आहे आणि त्यामुळे वातावरण पण छान आहे, म्हणजे कंटाळा येत नाही आहे. राईड मस्त झाली, आजचा दिवस पण सुरुवातीला छान झाला, खंडोबारायाचं दर्शन झालं आणि आता मी नाश्ता करून परत दुसऱ्या मंदिरात चाललो आहे. कारण वेळ कमी आहे आणि वेळेअभावी आम्ही सगळं कट करून टाकले आपले स्पॉट, म्हणून म्हटलं हे 2 करू आणि मग मी घरी जातो. आणि लवकर पोचायचं काय, उद्या संडे आहे आणि संडेची माझी राईड अलिबागची, त्यामुळे ते उद्या काही करून पोचलं पाहिजे मला. मग उद्या 5 वाजता उठायचं आहे, त्यामुळे आधी पहिले नाश्ता करतो आणि मग आपण निघूया. गाईज मस्तपैकी नाश्ता करून आता आम्ही निघालो आहे संगमेश्वर मंदिरामध्ये आणि सासवडमध्ये हे मंदिर आहे आणि इथे हे हॉटेल आहे मानकर डोसा, मस्त आहे. म्हणजे जेजुरी मंदिरातून निघाल्यानंतर ना, जेव्हा तुम्ही लेफ्ट घ्याल, लेफ्ट साईडला थोडं पुढे आल्यानंतर मानकर डोसा म्हणून आहे, खूप चांगला आहे, म्हणजे टेस्टी आहे आणि चवदार. चला निघूया ना, चल. सागर भावाने खास माझ्यासाठी वेळात वेळ काढला बिचाराने, पण आज आला, बरं झालं. कारण तो पण कंटाळतो एकटा कुठेतरी जायला, असं कोण सोबत असलं की त्याला पण बरं वाटतं. ॲक्च्युली ते खरं आहे, सोबत असल्यामुळे आपल्याला एकमेकांशी संवाद होतो, काय प्रॉब्लेम असेल तर शेअर करतो, कुठे काय अडकलं तर आपल्यासोबत असल्यानंतर ती एक भीती निर्माण असते मनात, ती राहत नाही भीती. आणि काय दुसऱ्याच्या इथे आल्यानंतर, आता पुण्याला कसं ह्याचा जन्म झाला, ह्याचं म्हणजे आयुष्य इथे पुण्याला गेलं, त्यामुळे मला हे खूप सोयीस्कर पडलं, म्हणजे पटापट सगळं काम होत गेलं. नाही तर विचारण्यात आपल्याला खूप टाईम गेला असता, कारण मॅप सगळीकडे घेऊन जात नाही परफेक्ट. त्यामुळे असा कोणीतरी माणूस असला ज्याला बाबा माहिती आहे सगळं घेतलं ना आधी, मोबाईल वगैरे शायला, हे नाही तर ते विसरायचं. हां अच्छा, हा किस्सा लावला नाही, हा ह्याच्यामध्ये काय, हे वॉलेट आहे, हे आहे. चला बऱ्यापैकी कव्हर केला आज पुन्हा, ठीक आहे. काल आपण तिकडे आपला खूप पूर्ण दिवस गेला माझा कास पठारला. पेट्रोल भरून घेऊया इथेच, कारण पुढे नाही भेटलं तर प्रॉब्लेम नको. बस 0. हां जाऊ दे. हो 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 हो, अच्छा इथे आहे मंदिर, म्हणजे थोडंसं आतमध्ये मेन रोड पास. कराबाई देवस्थान ट्रस्ट सासवड, संगमेश्वर मंदिर. संगमेश्वर मंदिरात आम्ही पोचलो आहे. आम्ही इथून आलो इकडे येताना आणि आमचे बाईक तिथे लागले, ते बघा तिकडे, तिथे आम्ही पार्क केलेत. आणि आता हे तलाव आहे, मला वाटतं हे तलाव आहे काय माहीत नाही, काय आहे हे सागर, अच्छा नदी आहे नाही. आणि हे मला वाटतं पावसात खूप इकडे पाणी असतं, आता कमी झालं आहे थोडं. आणि इथून आम्ही आता असे पायऱ्या चढत इथपर्यंत आलो आहे. आणि हे इथे मंदिर आहे बघा, आणि खूप सुंदर मंदिर आहे, शांत आहे आणि पावसामध्ये तर भारी वाटत असेल. मंदिराचं नाव आहे संगमेश्वर मंदिर, शंकराचं आदस्थान आहे. त्यामुळे आता आतमध्ये जाऊ पहिलं आणि नंतर मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो सगळा.
मस्त आहे ना, शांत आहे, शांत आहे आणि दगडी आहे काय? दगडी हो, सगळे दगडी बांधकाम जुनं बांधकाम आहे. हे लाकूड आहे ना, लाकडी आहे म्हटलं ना, दगडी दगडी आहे, दगड आहे. हो, हा रे, असं वाटतं की लाकडाचं आहे बांधकाम ना. संगमेश्वर प्रसन्न सर्व भक्तांनी विनंती करण्यात येते की सकाळी 7 ते 8 मंदिरात दैनंदिन नित्यपूजा असते, तरी आपण सहकार्य करा ही नम्र विनंती. मंदिर बघा छान आहे, म्हणजे हेमाडपंथी बांधकाम असतं ना, तसं आहे ना जुन्या काळातलं. हे बघा पूर्ण दगड आहे ना हे. म्हणजे आपले किल्ले कसे आहेत ना, किल्ले सगळं तसंच सेम दगड. म्हणजे पुरातन मंदिर आहे. पुरातन 6 पुरातन मंदिर आहे. अच्छा बरोबर, तेव्हा हे असं दगडी बांधकाम आहे. मग हे आत्ता बांधकाम, बाहेरचं बांधकाम आता केलं वाटतं ना. मेन मंदिर दगडी बांधकाम. हां, मेन मंदिर हे आहे बाहेरचं, पूर्ण दगडी, मस्त भारी आहे एकदम. आम्हाला आजचा दिवस खूप भारी गेला. शनिवार आहे आज, आणि आज तारीख आहे 4 ऑक्टोबर आहे. आणि ह्या दिवशी दोन्ही पण दर्शन आम्हाला भारी झालं. एक तर खंडोबाचं सकाळी दर्शन भारी झालं, त्यानंतर आम्ही आता संगमेश्वर मंदिरामध्ये आलो. आणि हे प्राचीन मंदिर आहे, आणि हेमाडपंथी बांधकामाचं म्हणजे दगडी बांधकाम आहे पूर्ण जुनं आतमध्ये. आता बाहेर थोडं मला वाटतं आता रिनोव्हेशन केलं असेल नवीन, पण आतमध्ये सगळं दगडी आहे. म्हणजे आपल्या किल्ले जसे आहेत दगडी, तसं हे मंदिर भारी आहे. आणि बाहेरचा परिसर पण मस्त आहे आणि शांत आहे. मला वाटतं प्री वेडिंग शूटला पण इथे भरपूर येतात. आणि ही आता बॅक साईड आहे आपली ना, ही बॅक साईड आहे. आणि हे इथे मंदिर आहे बघा, आणि काय दिसतंय बघा वरती आकाश एकदम निळं, आणि हे मंदिर आहे. आणि कलर बघा, हा ओरिजिनल आहे, खाली नॅचरल, आणि वरती बघा कलर दिलेला आहे. आणि हे खाली दगड आहेत ना, काय दिसतंय बघा, एक नंबर भाऊ. सागरमुळे आज मला पुन्हा म्हणजे अर्ध अजून फिरायचं आहे. त्याच्यामुळे मी मध्ये असं कधीतरी येत जाईन आणि पुन्हा एक्सप्लोअर करेन, कारण पुन्हा फिरण्यासारखं आहे. मंदिरं छान आहेत, आणि ऐतिहासिक मंदिरं आहेत, पुरातन मंदिरं आहेत छान. त्यामुळे भारी वाटलं. आता जेजुरी झालं, हे संगमेश्वर एक मंदिर मी ऐकून होतो, ते पण मस्त दर्शन झालं आणि भारी वाटलं जरा. आणि आता थोडंसं ऊन लागायला लागलं. काल एवढं थंड म्हणजे वातावरण होतं, आज गरमी जाणवते. त्यामुळे आता पटापट निघायचं आहे. थोडं जरी उभं राहिलं तरी प्रॉब्लेम होतो, त्यामुळे भारी वाटलं. हे मंदिर समोर आहे बघा, हे वालं. आता सागर मला वाटतं इथूनच मला टाटा बाय बाय करेल, त्यामुळे मी पण थँक्यू सो मच. खूप बरं झालं, मैत्री आपली झाली, 1-2 वर्ष झाली, पण अशी मैत्री उपयोगाला पडते. उपयोगाला म्हणजे बाबा कुठेतरी आपण जातो त्याच्या गावात, किंवा तो जो राहतो तिकडे त्या एरियात, तर तो तिथला माणूस असला की खूप बरं पडतं. म्हणजे आपल्याला सोयीस्कर होतं की बाबा कुठे कोणाला विचारत बसण्यापेक्षा बाबा त्याला घ्या आणि निघा. त्यामुळे भारी वाटलं. आणि आपल्या गाड्या पण आता ना गरम झाल्यात खूप बिचाऱ्या, आणि माझ्या बाईकने खूप साथ दिली मला आज, काय प्रॉब्लेम नाही दिला. 2 दिवस खूप फिरली आहे, 500 किलोमीटर कंप्लीट झाली आहे. पण आता घरी पोहोचल्यानंतर मी बघणार आहे किती किलोमीटर आज माझी 2 दिवसात बाईक फिरली आहे. त्यामुळे आता बाईकने साथ चांगली दिली, फक्त तिला आराम देत मला घरी पोहोचायचं आहे. त्यामुळे आता लवकर पोहोचेन घरी, कारण आता वाजलेत मला वाटतं 12 वाजले ना. दाखव या पब्लिकला ना, असं व्हायला नको. हे बघा 12 वाजले दुपारचे. आता मी निघतोय, म्हणजे 15-10 मिनिटात निघू आम्ही. तर मी किती वाजता पोचू बघू आज. म्हणतोय मी जरा नॉनस्टॉप नाही, पण 1-2 ब्रेक घेईन, पण लवकर पोचेन. अशा स्पीडला मी बाईक चालवणार, म्हणजे बाईकला पण त्रास नाही होणार, मला पण त्रास नाही होणार. अशा हिशोबाने आज आपण मुंबई टू डोंबिवली असा प्रवास करू. चला, सॉरी, पुणे टू डोंबिवली प्रवास करू. चला, ग्लोव्ज वगैरे काही घातले नाही, जॅकेटची चेन पण लावली नाही, कारण थोडं थांबायचं आहे, जीवाला थंड करायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं नंतर पुढे जाऊन सगळं बघू, आहे का. कारण एका जागेवर थांबलो ना तर घामाने अर्धा भिजायला होईल. चला, सागरला बोललो आज तू घरी जा लवकर, मिसेस सोबत आज जेव दुपारी, कारण काल पण बिचारा तो घरी नाही होता. त्यामुळे आज तू म्हटलं दुपारी जा, बायकोला जरा वेळ दे, तोपर्यंत मी घरी पोचेन. बघू किती वाजेपर्यंत पोचतोय घरी. ट्रॅफिक तर नाही भेटलं तर बरं होईल. बाकी मंदिर तर छान होतं, आणि आपण पुन्हा बरंचसं फिरलं आणि भारी वाटलं जरा. कारण काय आहे, महाराष्ट्रात आपल्या थोडंसं जरा फिरून घेतलेलं बरं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप अशी मंदिरं आहेत आपल्याला माहीत नाही अजून. सागरसोबत पाण्याचा आणि स्प्राईटचा ब्रेक,
त्यानंतर सागर आपल्या घरी आणि मी या हायवेने सरळ जाणार डोंबिवलीला. तर म्हटलं आता परत कधी भेटू माहीत नाही, भेटू लवकरच, पण म्हटलं आता ही शेवटची म्हणजे ह्या राईडची शेवटची भेट. तर इथून टाटा बाय बाय करणार. तर म्हटलं ह्याचा ब्रेक घेऊ आणि मग म्हटलं जाऊ. आता जेवायचं तर नाही एवढ्या लवकर. घे निघू, चल मेसेज टाक तुला. हा काय, चल. मागे काय खुली नाही ना चेन? बंद आहे ना? बंद आहे ना? चालेल, चल. चला रिटर्न पुन्हा टू डोंबिवली. ऐक बाबा किती किलोमीटर आहे माहीत नाही, पण मी बरोबर 12:30 वाजता निघालोय सासवडमधून, सासवड गावातून, पुण्यातून. आता पुण्यावरनं सासवड गाव किती अंतरावर आहे माहीत नाही, पण मी आता सासवड गावातून निघालोय आणि घरी पोचायला किती वाजतील माहीत नाही. आता जे पण वाजतील काय प्रॉब्लेम नाही, पण आरामात रिलॅक्समध्ये जाऊ, घाई गडबड नको अजिबात. पण शक्यतो लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू आपण. आता हा रोड मला कितपर्यंत भेटेल काय माहिती, कुठल्या रोडवर घेऊन जाणार. आणि ह्या रोडला मी नवीन आहे, म्हणजे जोपर्यंत मला मेन हायवे भेटत नाही आपला मुंबई पुणे हायवे, तोपर्यंत काय समजा टेन्शन आहे. हे बघा मित्रांनो, हे दत्त मंदिर आहे. कुठलं आहे? पुणे जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी नारायणपूरमधलं हे दत्त मंदिर. भारी आहे, मस्त. म्हणजे रोड टच मंदिरं खूप काय काय आहेत, चांगली चांगली. कशी गाडी लावली बघा एकदम टर्निंगलाच. शंभू तीर्थ, पुणे जिल्ह्यात आपल्या तीर्थक्षेत्र खूप आहेत. गाड्या खूप लागल्यात पार्किंगला. ऐक, शारदीय नवरात्र उत्सव. ला 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 ला. ह्या डोंगरावर काहीतरी आहे बघा, घरं आहेत की माहीत नाही, काहीतरी आहे. भारी आहे पण. हो आता हा कुठला घाट भेटला उतरताना? कोण नाही आहे ना, जाऊ दे मला. ओके. ओ ओ ओ ओ ओ वा 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 वा, एकदम भारी वाटलं. हा कशेडीचा घाट जसा आहे तसा हा घाट आहे. कशेडी घाट आपला जुना होता तसा सेम तसा आहे, काहीच फरक नाही बघा. सेम कशेडी घाट. वाव, सुपर्ब, शार्प, एकदम शार्प, एकदम सांभाळून. हे बघा, ही मी आता खाली उतरलो ना घाट पूर्ण हा पट्टा, ही बघा लाईन सगळी फुलांची आहेत. सेम जी काच पटार फुलं येत आहेत ती वाली. हे बघा, हे बघा इकडे पण आहे. हे बघा, हे बघा. आपण फक्त काय आहे आता ते नाव झालंय काच पठार. बघा हे बघा फुलं, सेम फुलं आहेत ही. आता ही मी सासवडमधून मी आता घाट उतरलो खाली. आता हे कुठल्या एरियात आहे माहित नाही. फुलं बघा सेम काच पठारवरती फुलं आहेत. ती आहे ती फक्त खाली असतात जमिनीवर, ही फक्त हायटेड आहेत. हे बघा फुलंच फुलं बघा. आम्ही काच पठारला जातो खर्च करून एवढा 150 रुपये तिकीट काढून. म्हणजे कसं असतं आता बाबा, कुठल्या हॉटेलचं एकदा नाव फेमस झालं, कुठला बाबा हा तिकडे हे जेवण भारी भेटतं, ते बघा एकदा काय फेमस झालं की ते झालं. मग त्याने ते कसं पण केलं तरी चालेल, ते जेवण चांगलंच लागणार असं आहे ते. आणि असं ते काच पठारचं झालेलं आहे ह्यावर्षी. तर ह्यावर्षी मला वाटतं तिथली लोकच सांगत होती की ह्यावर्षी काहीच फुलं नाही आली. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं ताई 10 दिवसापूर्वी व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये एवढी हायटेड फुलं होती, एवढी उंच. हो बोलते ते जुने व्हिडिओ असतील, परत कट करून ते हे करत असतील. म्हणजे ती आजी सांगत होती, म्हणजे विचार करा तिचं डोकं काय आहे. मेन रोडला तर आलो आहे. आता मला इथून थोडं खाली जाऊन युटर्न घ्यायचं आहे. इथून कुठून तरी सांगितलं आहे मला, आणि तिथून जाऊन मग असा फिरून ह्या रोडला यायचं आहे. मग आपला सरळ हायवे टू हायवे सरळ जायचं आणि लोणावळ्यामध्ये सामना करायचा ट्रॅफिकचा. अच्छा, इथून ह्या बोगद्यातून जायचं. ओके, हो 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 हो. आणि इथून जाऊन परत राईट घ्यायचा. ओके, इथे जायचं. हां अच्छा, ओके. म्हणजे जास्त लांब नाही. मला म्हटलं एवढं पुढे जाऊन परत युटर्न घ्यायचा की काय.
मला हालत खराब झाली असते. चला हा आपला आता मेन रोड. चला लालपरी 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 लालपरी. हां महाराष्ट्र राज्य परिवहन मोफत बस सेवा. हॉटेल ज्योतिबा. चला आता हा रोड मला वाटतं ह्या रोडला आलेलो काय मी. हां बरोबर ह्या रोडनेच काल गेलेलो मी रात्री. ओके ओके. ओय बाबो हमको जा दे रे बाबो. रोडचं काम चालू आहे जोरदार इकडे. दा 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 री दा 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 ला 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 ला. ढग आता एकदम मोकळे मोकळे झाले. आपण पाऊस गेला वाटतं. पावसाने आता वर्षभरासाठी सुट्टी घेतलेली आहे. वर्षभरासाठी सुट्टी पावसा आता मला वाटत नाही येईल. भरोसा नाही बा पावसाचा काय. पण आता असं वाटत नाही वातावरण. ट्रॅफिक कसं झालं काय. म्हणजे बस स्टॉप आहे म्हणून बरंचसं कव्हर केलं आहे मी. आणि आता इथून मला वाटतं नाही मी बघितलं मागे लोणावळा इथून आता एक 48 किलोमीटर आहे अजून. काय झालं थांबा बाबा. कितले आहेत बघा. शिवनेरी बसेस आहे. शिवनेरी बस. चल बाबा चल लवकर. एंटरवाला काय करतोय हा. मोबाईल काढतोय घालतोय खिशात. एवढ्या ट्रॅफिकमध्ये बाबा बाई. बस किती उंच आहे बघा. MR ट्रॅव्हल्स. भूक तर लागली आहे पण असं वाटतं की नको थांबूया थोडा वेळ. जाऊ अजून थोडं पुढे. लोणावळ्यामध्ये जाऊनच थोडंसं काहीतरी खाऊया. आता जे लिंक लागली आहे ती लागू दे जरा. पण थांबल्यानंतर परत मला वाटतं आता लोणावळ्यामध्ये नाही भेटणार ट्रॅफिक. काय सांगू शकत नाही. हो 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 हो. मित्रांनो मी तुम्हाला एक निश्चित सांगेन की मी पण कोण असा मोठा पैसावाला नाही आहे. मी पण सगळं हे पण मी ॲडव्हेंचर माझी ही ड्रीम बाईक होती ती पण मी हप्त्यावरच घेतली आहे. पण माझी एक इच्छा आहे. माझं एक स्वप्न आहे की पूर्ण इंडिया नाही पण त्यामधलं काही भाग मी माझ्या बाईकवरून फिरणार आहे. म्हणजे असं मी ठरवलं आहे. आता कधी होईल माहीत नाही. ठीक आहे आता हे वय पडलं आहे. आता मी किती वर्ष जगेन हे सांगू शकत नाही. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत काही ठिकाणं आपण करायची आहेत. आणि ती पण मला इथून बाईकवरून करायची आहेत काही ठिकाणं. ठीक आहे जी पॉसिबल नाही आहेत ती आपण ट्रेनने करू शकतो. पण शक्यतो ट्रेनने नाहीच. आपल्या ह्या बाईकवरूनच ड्रीम बाईकवरून बघू जसं पॉसिबल होईल तसं. म्हणून मी म्हणजे असं मी फोर्स करत नाही पण एक सांगतो. म्हणजे फिरायची तुम्हाला जर आवड असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं आधी तुम्ही कारणं शोधून काढू नका की आता कुठे मग कधी मग असं मग तसं हे ते बाहेर पडायचं बिंदास पडा. ठीक आहे आपण जॉब करून हे सगळं करत असतो आणि त्यामुळे टाईम पण भेटत नाही. ते पण बरोबर आहे. वेळात वेळ काढून आपल्याला कुठेतरी एक संडे भेटतो आणि त्या संडेमध्ये पण आपली कामं असतात. पण असाच जर आपण सारखा विचार करत राहिलो तर आयुष्य इथे संपून जातं मग तो विचार करण्यात. म्हणून जसा टाईम भेटेल एकटा निघा बाहेर. कारण जर आपण आयुष्य खूप सुंदर दिलं आहे आणि हातपाय चांगले आहेत आपले पूर्ण अवयव चांगला आहे. बाहेर काही लोकांचं ती पण खूप कंडिशन बेकार आहे. कोणाला हात नाही कोणाला पाय नाही आहे तरी पण ते लोक फिरतायत बाईकवरून. असे पण आहेत काही कपल. तर आपण तर बिंदास फिरू शकतो. काही प्रॉब्लेममुळे आपण थोडंसं शांत आहोत. पण मी एक सजेस्ट केलं कोणाला जोर जबरदस्ती नाही. पण मी तर बाबा ह्या आपल्या ड्रीम बाईकवरून फिरणार. पुण्यामध्ये पावसाचं नाव नाही होतं नाव. आणि इकडे पाऊस बघा. आता लोणावळ्याला पोचतोय मी. कामशेत साईडला आलोय. कामशेतला पण नाही अजून पोचलोय पण इकडे पाऊस आहे बघा. जाऊ दे आपल्याला काय थांबायचं नाही आहे. थांबलं तर प्रॉब्लेम होईल. गोप्रो काढून ठेवावं लागेल मला कारण यावेळी काय वॉटरप्रूफ केला नाही पण पडून गेला आहे पाऊस.
ठीक आहे, म्हणजे कुठे ढग भरताय तिकडे पडतोय, असं जोरात नाही आहे. नाही आहे कुठे दिसत तर नाही. लोक थांबले आहेत कशाला कळत नाही. मला वाटतं पडून गेलाय आणि मग आता लोक निघताय असं असेल. बराच पडलाय काय, जबरदस्त पडलाय पाऊस. अरे आला 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 वाटतं, आला वाटतं, आला काय, आला वाटतं पाऊस. पाऊस आहे वाटतं, त्याला मला समजत नाही त्या जॅकेट्समुळे. ऐक 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 काय करतो, काढून घेतो हे सगळं, गोप्रो काढून घेतो म्हणजे कसं लपडे नको. खोपोलीच्या पुढे आलो आणि आता वाजलेत बरोबर 15 वाजून, म्हणजे 3:38 झाले. आणि ना आता बेकार ॲक्सिडेंट झालं, बेकार ॲक्सिडेंट. हा जो टेम्पो थांबला आहे ना ह्याचा, आणि ती मागे ही बघा ॲक्टिवा उभी आहे, बिचाऱ्याने एकदम अर्जंट ब्रेक मारला आणि गाडी स्किड झाली त्याची. ॲक्टिवा स्किड झाल्याबरोबर डायरेक्ट तो मागच्या साईडला पूर्ण खाली गेला आणि गाडीचा चेंदा मेंदा झाला. खूप बेकार झालं, खूप बेकार. बिचारा नशीब वाचला, कारण मी एकदम डोळ्याने बघितलं, म्हणजे तेवढ्या अंतरावर असं डायरेक्ट खाली गेला डंपरच्या. आणि भाऊ खूप खूप बेकार झालं ॲक्सिडेंट बाबा. नशीब वाचला, त्याचे पाय वाचले, कारण तो पुढच्या टायरमध्ये गेला असता ना तर मला वाटतं पाय खरोखर पाय गेले असते. त्यामुळे खूप बेकार हे झालं आताचं. मला वाटतं त्याला एकतर अंदाज नाही आला, एकतर तो त्याला असं डुलकी वगैरे लागली असेल आणि पटकन त्याने ब्रेक मारले असतील आणि हे झालं असेल असं वाटतं मला एकंदरीत. त्यामुळे बाबा ड्रायव्हिंग करताना, बाईक चालवताना, स्कूटर चालवताना खूप सावकाश आरामात, कारण स्कूटरला रिस्क खूप आहे. स्कूटरला रिस्क ही आहे की तुम्ही स्पीडमध्ये असताना अर्जंट तुम्ही एकदम ब्रेक हे करू नका, प्रेस करू नका, कारण बेकार आहे. मागचं जे व्हील आहे, चाक आहे ना, ते लगेच स्किड होतं ॲक्टिवाचं. कधी कधी ना ॲक्सिडेंट का होतात माहीत आहे, आपण ॲक्च्युली समोरच्याला दोषी ठरवतो की डंपरवाले असे, ट्रकवाले असे आहेत. ठीक आहे, हाताच्या बोटावर मोजण्यावेळी ट्रक डंपरवाले असतील असे, पण कधी कधी ना आपण पण चुकी करतो. आपण कधी कधी जोशमध्ये असलो ना, रोड सुसाट भेटला की आपण काही बघत नाही मागे पुढे, की बाबा आपल्याला गाडी ती कंट्रोल होणार की नाही होणार. बाबा पुढे गाड्या आहेत, बाबा पुढे मोठी हेवी गाडी चालते तर आपण त्याला कट मारताना एवढ्या जवळून कधी कधी कट मारतो ना की तुम्ही जर अर्जंट ब्रेक मारला तर आपण पण स्किड होऊन पडू शकतो. एवढं बेकार आहे. त्याच्यामुळे बाबा ठीक आहे, एक रोड असा लांबच्या लांब दिसतोय तुम्हाला मोकळा, तर ठीक आहे बाबा, एक पळवा गाडी. पण जर अशा ट्रॅफिकमध्ये जर तुम्ही समोरून गाड्या खूप जास्त चालते आणि तुम्ही जर स्पीडमध्ये राहाल ना तर बाबा बेकार आहे. आता माझा पण नॉर्मल स्पीड आहे बघा, 60-65चा स्पीड आहे. कारण कोण पुढचा कधी काय ब्रेक कधी मारेल काय भरोसा नाही त्याचा. आणि हे कधी कधी गाड्या जे बंद असतात ना मध्ये ते समजत पण नाही ती गाडी बंद आहे, असं वाटतं ती गाडी चालते, मोठ्या गाड्या. असं काही होऊ शकतं प्रवासात. प्रवास म्हटलं की काही नाही काहीतरी आहे. बरं झालं जेवायला नाही थांबलो, आता कुठेतरी वडापाव खातो मस्तपैकी आणि मग डायरेक्ट घरी. जेवायला थांबायचंच नाही मला. जेवायला थांबलो की मला माहिती आहे 1 तास जाणार त्याच्यात फालतूमध्ये, कारण परत MIDC मध्ये परत ट्रॅफिकचा सामना केला पाहिजे. पण काही म्हणा, आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये ना खूप बघण्यासारखी मंदिरं आहेत. खूप आपल्याला माहीत पण नाही आहेत आणि चांगले चांगले तीर्थक्षेत्र पण तिथे आहेत पुण्यामध्ये. त्यामुळे पुन्हा खरोखर 2 दिवसासाठी फिरायला बेस्ट आहे पुन्हा. चला, पनवेलला तर एंट्री केली आपण आणि जैन पेटी रोडवर आता आपण चालतोय. वडापाव खायला पण थांबलो नाही. आता कुठे खाऊ, जाऊ दे सोडा. आता डायरेक्ट शिवफाट्याला बघू काय भेटलं तर. शिवफाट्याला फक्त आपला MIDCत काय भेटतं नाही ट्रॅफिक मला. ऐक बाबा, लोणावळ्याला थोडंसं भेटलं पण फटाफट आलो मी. ठीक आहे, आता इथे एक अनिलचा एक मित्र भेटणार आहे मला काहीतरी कॅमेरा द्यायला, तर त्याला भेटून लगेच मी त्याला बोललो बाहेर जायचे, म्हणजे कसं मला कुठे आतमध्ये जायला नको. मग बाबा हे बाबा एवढा बेकार खड्डा आहे तो, चायला खरोखर बेकार आहे. म्हणजे तुम्ही जैन पेढी चढताना, म्हणजे इकडून लोणावळ्याला येताना जैन पेढी जो ब्रिज रोड जो घेता पहिला स्टार्टिंगलाच आहे,
लय मोठा खड्डा बाबा बाबा, दिसत पण नाही तो तसा. हा इथे एक खड्डा होता इथे. शाला हे टॉवर काय खतरनाक वाटतात हा खरोखर. असं वाटतं कुठे मी ह्याच्यामध्ये नाहीच आहे, इंडियामध्ये नाही, मी बाहेरच कुठेतरी आहे. हे टॉवर बघून असं वाटतात. आणि कॅमेरामध्ये तर खरोखरच वाटतात ते बाहेरचं आहे कुठेतरी. हे बघा हे वाले टॉवर, काय वरती जो असेल तरी काय मजा आहे, भारी दिसत असेल. एवढीशी दिसत होतो आम्ही. 4:53 झाले आणि पलावाच्या इथे पोचलोय मस्तपैकी. अधूनमधून पाऊस होता आणि गोप्रो झाला माझा लो बॅटरी, त्यामुळे आता अनिल येतोय. अनिलची वाट बघतो कारण अनिलचा कॅमेरा माझ्याजवळ आहे आणि अनिल माझ्या मागेच आहे. म्हटलं इथेच थांबतो थोडा वेळ, एकत्रच जाऊ. जेवलो तर नाही कुठे. आता डोंबिवली वेस्टला गेलं तर मस्त की वडापाव खातो एक आणि मग तिकडून घरी. प्रवास भारी झाला, मस्त झाला, मजा आली. आणि थोडंसं येता ॲक्सिडेंट झालं बिचारा, ठीक आहे वाटला चांगला बऱ्यापैकी. त्यामुळे सांभाळून या, राईड करताना सेफ राईड करा, काळजी घ्या स्वतःची आणि अशी राईड करा. बाबा हा टॉवर बघा केवढा मोठा आहे बघा, असं वाटतं ढगातच गेला. आता अनिल भाऊ कधी येतोय काय माहिती. आले आले अनिल भाऊ आले, अनिल भाऊ. एक पाय खाली बसतो आता. अनिल भाऊ आले. अरे थांबलोच का जेवायला, म्हटलं मधून जेवायला थांबलं तर 1 तास वेस्ट होणार. म्हटलं डायरेक्ट म्हटलं माहीत आहे तो वडापाव हा चांगला असतो, पण मी विचार काय केला थांबत बसलं अजून ट्रॅफिक पुढे भेटेल, त्याच्या आपण हळूहळू आपलं वेस्टला जाऊया, तिकडे जाऊ डायरेक्ट खाऊ. एक बाकी मजा आली. हां ठीक आहे मजा आली, होतं ओके होतं. वातावरण छान आहे, पाऊस नाही भेटला. कुठे इकडे ना काय ते कुठे, अरे हा रे भारी, तिकडे क्लायमेट भारी होतं. ढग एकदम निळे निळे, असं वाटतं आम्ही बाहेर कुठेतरी राईड करतोय. रोड चाला रोड बाप आहे म्हणजे तिकडे, जबरदस्त रोड आहे. तर आता आम्ही चाललोय घरी, कारण पुढे आम्हाला ट्रॅफिक दिसतंय मानपाड्याला आणि रोजचं आहे ते डोंबिवलीचं, ते काय नवीन नाही आहे. त्यामुळे आम्ही ट्रॅफिकचा सामना करत जाताना, कारण गोप्रो बंद आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ इथेच संपवतो. अनिलची वाट बघत होतो आणि उद्या आपली राईड आहे संडे राईड जी आहे ती उद्या अनिल भाऊ सगळं बघतायत. त्यामुळे कॅमेरा पण घेतला आहे आणि चॅनल स्टार्ट केलं, त्याचे पण व्हिडिओ बघा, त्याची तुम्हाला लिंक देतो. त्यामुळे आता हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय.